नमस्कार मित्रांनो, आज आपण ESP ठीक आहे चिटणीसाची कार्यपद्धती या सब्जेक्टचे केस स्टडी क्वेश्चन बघणार आहे. ठीक आहे. केस स्टडी क्वेश्चन आपल्याला 3 येतात, 3 पैकी 2 लिहायचे असतात. ते एकदम सोपं असतं, ते फक्त तुम्हाला समजलं पाहिजे. तर ते आपण क्वेश्चन याच्यामध्ये बघणार आहे, जेणेकरून तुम्ही त्याचे 6 मार्क आहेत ते पूर्णच्या पूर्ण मिळवू शकता. ठीक आहे. मी एक एक्सप्लेन करणार आहे, जे तुम्हाला पटकन समजेल, लक्षात येईल. एक सेंटेन्समध्ये आन्सर लिहायचं असतं, एकदम इझी आहे. बघा, मी तुम्हाला सांगतो. पहिल्या चॅप्टर पासून सुरुवात करू आपण. हा पहिला चॅप्टर आहे, संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची ओळख. ओके, चालू करू आपण आता पहिल्या चॅप्टर पासूनच. कुठे गेला? तिसरा क्वेश्चन येतो बघा तुम्हाला प्रत्येक याच्यात. पेपरला पण तिसराच क्वेश्चन पडतो. घटना परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा. बघा, आता याच्यामध्ये दिलेलं आहे, महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन मंडळाच्या व्यवस्थापनास कोणत्या खेळत्या भांडवलाचे आकारमान निश्चित करावयाचे आहे. ठीक आहे. त्यांना खेळते भांडवल गोळा करायचे, तर त्याच्याबद्दल आपल्याला त्यांनी प्रश्न विचारलेले आहे. ठीक आहे. महाराष्ट्र राज्य म्हणजे MSRTC. ठीक आहे. ST सेवा असते ना तसं. सार्वजनिक उपयुक्तता सेवा असल्याने कमी खेळत्या भांडवलाची गरज आहे की जास्त? कमी खेळते भांडवल लागल का जास्त लागल? ठीक आहे. आता तुम्हाला सांगतो, जर एखादी कंपनी प्रोडक्शन मध्ये असेल किंवा उत्पादन करतीये, काहीतरी बनवतीये, ठीक आहे, अशा कंपन्यांना जास्त खेळते भांडवल लागतं. ठीक आहे. आणि जी कंपनी उत्पादन नाही करत, फक्त सेवा पुरवते, त्यांना कमी खेळते भांडवल लागते. कमी खेळते भांडवल लागते. ठीक आहे, लक्षात ठेवा. मग आता ही जी आपली सर्व्हिस आहे, ही जी सेवा आहे एसटीची, हे काय प्रोडक्शन करत नाही, फक्त काय करते, सेवा पुरवते एसटी. ठीक आहे. त्याच्यामुळे यांना खेळत्या भांडवलाची गरज काय आहे? कमी आहे. ठीक आहे, जास्त नाही. पुढे दिले, सार्वजनिक उपयुक्तता सेवा असल्याने स्थिर भांडवल मोठ्या प्रमाणावर असणे गरजेचे आहे का? आता ही सार्वजनिक सेवा आहे, स्थिर भांडवल म्हणजे काय, त्याला फिक्स कॅपिटल म्हणतात. स्थिर भांडवल म्हणजे आता हे जे एसटी आहेत, ठीक आहे, खेळते भांडवल म्हणजे रोजचे जे छोट्या छोट्या जे दैनंदिन व्यवहार असतात त्यासाठी जे भांडवल लागतं त्याला म्हणतात खेळते भांडवल. आणि स्थिर भांडवल म्हणजे कंपनीच्या असेट खरेदी करण्यासाठी. आता यांना काय करावे लागणार आहे? मोठमोठ्या एसटी बसेस खरेदी करायला लागणार. ठीक आहे. तर त्यासाठी भांडवल काय लागणार आहे? जास्त लागणार आहे, कारण एसटी बसेसची किंमत खूप जास्त आहे. त्याच्यामुळे यांना स्थिर भांडवल जे आहे, हे एकदा स्थिर भांडवल हे असेट घेण्यावर खर्च केलं जातं. ठीक आहे. आता हे असेट घ्यायची म्हणल्यावर काय, 50-1 लाखाला एखादी बस असेल तर यांना 4-5 जरी करायचं म्हणलं तरी स्थिर भांडवल काय आहे? मोठ्या प्रमाणावर लागणार आहे. ठीक आहे. याचा आन्सर आहे, स्थिर भांडवल मोठ्या प्रमाणावर असणे गरजेचे आहे. स्थिर भांडवल मोठ्या प्रमाणावर असणे गरजेचे आहे. मोठ्या प्रमाणात असणे गरजेचे आहे. ठीक आहे. असं तुम्हाला आन्सर लिहायचे. फक्त समजून घ्या कन्सेप्ट. तुम्ही कन्सेप्ट समजलं तर एकदम इझी जाईल तुम्हाला. आपल्या दैनंदिन जीवनात नजरेस येणाऱ्या एखाद्या सार्वजनिक उपयुक्तता सेवेचे उदाहरण द्या. सार्वजनिक सेवा कुठली आपल्याला रोज दिसते? ते बस झालं, त्याच्यानंतर रेल्वे झालं. ठीक आहे. गव्हर्नमेंटचे तुम्ही बस किंवा रेल्वे कोणतेही देऊ शकता. रेल्वे सुविधा झालं, किंवा रेल्वे सेवा, ही एक आपली काय आहे? नजरेस येणारी सार्वजनिक आहे. सार्वजनिक म्हणजे सगळे वापरतात. रेल्वे कोणाची प्रायव्हेट आहे का? नाही. बस कोणाची आहे का? प्रायव्हेट नाही. त्याला म्हणतात सार्वजनिक उपयुक्तता सेवा. झालं. तुम्ही कोणतेही लिहू शकता. कंपनी आपली उत्पादन क्षमता वाढवण्याच्या विचारात आहे. उत्पादन वाढवायचे, त्यांना प्रोडक्शन करायचं आहे. बघा, इथं मी तुम्हाला सांगितलं. नवीन यंत्रसामग्री म्हणजे मशिनरी खरेदीच्या शक्यतेचे मूल्यांकन केले तर ते किंमत सुमारे 2 कोटी आहे. जर नवीन घ्यायची म्हणली मशीन तर किती रुपये लागतात आहे? 2 कोटी लागतात. किंवा भाडेतत्त्वावर घ्यायचं असेल तर ते पण घेऊ शकतात. तो पण पर्याय काय उपलब्ध आहे. पण भाड्याने घेतलं तर कमी भाडं जाणार. ठीक आहे. यंत्रसामग्री कोणत्या प्रकारची मालमत्ता आहे? मशिनरी मालमत्ता कळतं ना, असेट थोडक्यात. स्थिर मालमत्ता आहे. कुठली मालमत्ता आहे? स्थिर म्हणजे फिक्स असेट, स्थिर मालमत्ता आहे. ठीक आहे. त्यालाच असेट म्हणतात इंग्लिशमध्ये, फिक्स असेट म्हणतात. स्थिर मालमत्ता काय असतं? जी बिझनेस मध्ये 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी राहते. आता ही मशिनरी 1 वर्षापेक्षा किती वर्ष राहील? 8-10 वर्ष तर आरामशीर राहील. तर ती झाली आपली स्थिर मालमत्ता. ठीक आहे. पुढे दिलेले यंत्रसामग्री खरेदीसाठी वापरले जाणारे भांडवल हे स्थिर भांडवल आहे की खेळते भांडवल? आता त्यांना एक खरेदी करायची,
ठीक आहे. जर खरेदी करायचं असेल तर कुठलं भांडवल लागणार? स्थिर भांडवल लागणार. कुठले? स्थिर. ओके. कारण जास्त अमाऊंट आहे ती. आणि खेळते भांडवल कशासाठी लागतं? हे जे आपलं भाडं द्यायचंय किंवा छोटे-मोठे एक्सपेन्सेस द्यायचे तर त्यासाठी हे खेळते भांडवल लागतं. पण जर या मोठी एखादी अमाउंट 2 कोटी म्हणजे कमी नाहीये, तर त्यासाठी कुठलं भांडवल लागणार? स्थिर भांडवल लागणार. खेळते भांडवल लागणार नाही. व्यवसायाचे आकारमान स्थिर भांडवलाचे प्रमाण निश्चित करते का? आता व्यवसायाचे आकारमान तुम्ही जर हे चॅप्टर केला असेल तर तुम्हाला त्याच्यात एक पॉइंट आहे. खेळत्या भांडवलाच्या स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे घटक. त्याच्यामध्ये हे हा पॉइंट आहे. आता आकारमान थोडक्यात सांगायचं झालं तर आकारमान जेवढं मोठं तेवढं स्थिर भांडवल काय करणार आहे? जास्त लागणार आहे आपल्याला. जेवढं आकारमान कमी तेवढं कमी स्थिर भांडवल लागणार आहे. मग त्याच्यामुळे याचं उत्तर आहे हो. व्यवसायाचे आकारमान स्थिर भांडवलाचे प्रमाण निश्चित करते का? तर होय. ठीक आहे. कारण जेवढं आकारमान कमी तेवढं स्थिर भांडवल कमी, जेवढं जास्त तेवढं जास्त स्थिर भांडवल लागणार. ठीक आहे. तर हे झालं आपलं पहिलं चॅप्टर. फक्त हे तुम्हाला लिहिताना पूर्ण सेंटेन्स मध्ये लिहायचं, पूर्ण वाक्यात लिहायचे. होय, व्यवसायाचे आकार, ह्याचा आन्सर असं लिहायचं, होय व्यवसायाचे आकारमान स्थिर भांडवलाचे प्रमाण निश्चित करते. हा का काढून टाका फक्त. ओके. त्याच्यानंतर दुसऱ्या चॅप्टरचं बघू आपण. छोटं छोटं आहे, तुम्ही फक्त समजून घ्या. समजून घेतलं तर तुम्ही कोणतेही रट्टा मारू नका, जेणेकरून जर क्वेश्चन जर उलटा आला तुम्हाला किंवा बदलून विचारला तर तुम्हाला कळायला पाहिजे. ठीक आहे. हे फक्त समजून घ्या. समजलं की तुम्ही आरामशीर लिहू शका. डोनाल्ड कंपनीचा हा दुसरा चॅप्टर बघतो आपण. ताळेबंद 18-19 असं दर्शवते कंपनीकडे समहक्क भाग भांडवल 25 लाख असून त्याची मिळकत 50 लाख इतकी आहे. त्यांचं भांडवल आहे 25 लाख आणि त्यांना येणं किती आहे, मिळकत किती आहे त्यांच्याकडं? 50 लाख. ठीक आहे, म्हणजे जास्त आहे. आर्थिकदृष्ट्या कंपनी सबल आहे का? सबल म्हणजे व्यवस्थित आहे का? आता 25 लाखाचं भांडवल विकतात, त्यांच्याकडे ऑलरेडी 50 आहे म्हणल्यावर काय ती सबल आहे. सबल म्हणजे ते चांगली आहे, म्हणजे मजबूत स्थितीत आहे. हे येणार होय. आर्थिकदृष्ट्या कंपनी सबल आहे. ओके. त्याच्यानंतर पुढे दिले संचित मिळकतीचे कंपनीच्या भांडवलामध्ये रूपांतर होऊ शकेल का? आता हे संचित मिळकत आहे तर ते भांडवलामध्ये रूपांतर होऊ शकेल का? तर आपल्याला हे बघायचं. आता ह्याच्यासाठी तुम्ही अभ्यास केला असेल तर तुम्हाला लगेच कळून येईल. जर केला नसेल तर अगोदर अभ्यास करा आणि नंतर व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला इझी पडेल हे. ठीक आहे. तर आपण बघू आता या क्वेश्चनचा आन्सर. संचित मिळकतीचे कंपनीच्या भांडवलामध्ये रूपांतर होऊ शकेल का? तर होय. ठीक आहे. त्याच्यानंतर संचित मिळकत ही कोणत्या प्रकारच्या वित्त पुरवठ्याचा स्रोत आहे? संचित मिळकत म्हणजे काय असतं हे समजून घ्या पहिले. संचित मिळकत म्हणजे काय असतं? कंपनीचा जो प्रॉफिट असतो, नफा असतो दरवर्षीचा, नफा किंवा प्रॉफिट, तो काय होतं? त्यातला काही पार्ट कंपनी काय करते? थोडा 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 जमा करून ठेवते. ठीक आहे. तर त्यालाच म्हणतात संचित मिळकत. ठीक आहे. आता संचित मिळकत ही कोणत्या प्रकारच्या वित्त पुरवठ्याचा स्रोत आहे? ह्याच्यामध्ये दुसरं कोण देणार आहे का? कंपनीचाच प्रॉफिट आहे. ह्याला म्हणतात अंतर्गत स्रोत. काय म्हणतात? अंतर्गत स्रोत. अंतर्गत स्रोत. ठीक आहे. संचित मिळकत ही अंतर्गत स्रोत या प्रकारच्या वित्त पुरवठ्याचा स्रोत आहे. ओके. पुढे दिलंय सतीश एक सट्टेबाज आहे. ठीक आहे. सतीश सट्टेबाज आहे. सट्टेबाज म्हणजे तो काय करतो? पैसे लावतो आणि डबल नफा कमवण्याच्या उद्देशाने पैसे लावत असतो. कंपनीच्या उत्पादनाची बाजारातील वाढती मागणी होते, त्यामुळे मिळणारा फायदा घेण्यासाठी तो सज्ज आहे. तुमच्या मते सतीश गुंतवणुकीसाठी कोणत्या प्रकारचे भाग निवडेल? आता याच्यामध्ये भागामध्ये 2 टाईप आहेत आपले, ते तुम्हाला समजून घ्यावे लागतील अगोदर. भागामध्ये 2 टाईप कुठले आहेत? समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग. ठीक आहे. आता या 2 मध्ये त्याला जर समजा कंपनीची वाढती मागणी आणि त्यामुळे मिळणारा फायदा, म्हणजे जसं जसं रेट वाढेल तसं तसं त्याला काय होईल? फायदा भेटेल. ठीक आहे. मग याच्यासाठी त्याला कोणते भाग घ्यावे लागतील? समहक्क भाग. कोणते? समहक्क भाग. कारण समहक्क भागात तुम्ही बघितलं असेल एक पॉइंट आहे समहक्क भागामध्ये बघा, भांडवल वृद्धी. भांडवल वृद्धी म्हणून पॉइंट आहे. भांडवल वृद्धी म्हणजे काय? जसं जसं कंपनी वाढेल तसं त्याला काय होणार? फायदा जास्त होणार. म्हणजे कमी किमतीत जास्त तो फायदा कमवू शकतो. त्याच्यात लॉस बी होतो पण तो
एक सट्टेबाज आहे म्हणजे तो रिस्क घेऊ शकतो, त्याला त्याच्या गुंतवणुकीवर परतावा म्हणून काय मिळेल, समहक्क भागधारकांना काय भेटतं, लाभांश भेटतो, तो पण अस्थिर दराने. लाभांश लिहिलं तरी चालेल, अस्थिर दराने लाभांश मिळेल त्याला, लाभांश. कोणताही भाग असेल तर त्याच्यावर त्याला लाभांश मिळतो. मिस्टर सतीश भागधारक असल्यामुळे त्याला एक असणारा हक्क. हक्क कुठला आहे, मतदानाचा हक्क. कोणी सांगेल, मतदानाचा हक्क. ओके. पुढे तिसरा आपला क्वेश्चन आहे, मिस्टर रोहित एक गुंतवणूकदार आहे, तो स्वतःचे पैसे प्रतिभूती खरेदीमध्ये गुंतवणार. तो गुंतवणुकीवरील उत्पन्नावर अवलंबून आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे दिलंय त्यांनी, उत्पन्नावर अवलंबून आहे त्यामुळे कोणताही धोका पत्करण्यास तो तयार नाही. निश्चित उत्पन्न व मुद्दलाची सुरक्षितता यात त्याला स्वारस्य आहे. म्हणजे त्याला धोका पत्करायचा नाही. जसं या वरच्या ह्याच्यात मध्ये काय झालं होतं, सट्टेबाज आहे. सट्टेबाज म्हणजे प्रॉफिट लॉस काही झालं तरी त्याला चालतं, पण याला काय पाहिजे, धोका नाही पाहिजे. ठीक आहे, एकदम सेफ्टी पाहिजे. निश्चित उत्पन्न व मुद्दलाची सुरक्षितता यात त्याला स्वारस्य आहे. मग आता त्याच्यामध्ये आपल्याला पॉइंट आहेत बघा, 3 पॉइंट आहेत. समहक्क भाग, त्याच्यानंतर अग्रहक्क भाग आणि त्याच्यानंतर कर्ज रोखे. ठीक आहे, हे 3 आपल्याकडे प्रतिभूती आहेत. मिस्टर रोहित ज्या प्रकारची प्रतिभूती निवडील त्याचे नाव. आता हे दोन्ही भागामध्ये काय थोडीशी रिस्क आहे. कर्ज रोख्यामध्ये रिस्क नाही आणि फिक्स पर्सेंटेज, काय फिक्स म्हणजे स्थिर दराने पैसे भेटतात आणि परतफेड पण होते. ठीक आहे, मुद्दलाची सुरक्षितता पण राहते. मग इथे येणार तुमचा आन्सर कर्ज रोखे, भाग येणार नाही. ठीक आहे, त्याच्या गुंतवणुकीवर परतावा, कर्ज रोख्यावर काय भेटतं, त्याला व्याज भेटतं, इंटरेस्ट भेटतं. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे दिलं, त्याला मिळालेला गुंतवणुकीवरील परतावा निश्चित असेल की चढ उतार. तुम्हाला सांगितलं त्याच्यावर काय भेटतं, त्याला स्थिर दराने, ह्यांना पण स्थिर दराने भेटतं. समहक्क भागाला फक्त अस्थिर दराने भेटतं, म्हणजे कधी भेटतं तर कधी नाही भेटत. ठीक आहे, आता हा जे आहे कर्ज रोख्यावर स्थिर दराने भेटतं, त्याला मिळालेला गुंतवणुकीवरील परतावा हा काय असेल, निश्चित असेल, चढ उतार नाही होतो. ठीक आहे, लक्षात ठेवा, निश्चित. त्याच्यानंतर पुढचा चॅप्टर बघू आपण आता. चौथा चॅप्टर मध्ये बघा, इवा कंपनी लिमिटेडची भांडवलाची रचना 1,00,000 समहक्क भाग आहे, हे लक्षात ठेवा. समहक्क भाग, इथं बरेच मुलं चुकतात. समहक्क भागांनी बनलेली आहे. प्रत्येक भागाची दर्शनी किंमत किती रुपये, 10 रुपये. किती रुपये, 10 रुपये. कंपनीने जनतेसाठी 40,000 समहक्क भाग विक्रीस काढले असून त्यातील जनतेकडून 30,000 समहक्क भागांची मागणी आलेली आहे. म्हणजे खपले किती, 30,000 समहक्क भाग. विकला किती होते, 40,000 आणि टोटल किती होते, 1,00,000 समहक्क भाग होते. बरोबर. आता इथं तुम्हाला याच्यामध्ये अधिकृत भांडवल सांगायचं. अधिकृत म्हणजे टोटल किती होते भाग, 1,00,000. आणि भांडवल म्हणलं, भाग विचारलं तर 1,00,000 आणि भांडवल म्हणलं तर हे 1,00,000 इंटू हे जे आहेत ना 10 रुपये ते करायचं असतं. लक्षात ठेवा, इथं चुकायचं नाही. म्हणजे टोटल अमाऊंट किती, 1,00,000 इंटू 10. इथं तुमचं अधिकृत भांडवल येणार ₹1,00,000. लक्षात ठेवा. ठीक आहे, या समहक्क भाग लिहिलं तुम्ही 1,00,000 तर ते चुकणार, तिथं चुकी करायची नाही. लक्षात ठेवा. भांडवल कशाला म्हणतात, जे तुमचे भाग आहेत त्याला हे जे त्याचं मूल्य आहे, फेस व्हॅल्यू किंवा दर्शनी किंमत 10 रुपये, त्याने इंटू करायचं असतं, तेव्हा तुमचं भांडवल येतं. ठीक आहे, आता हे अधिकृत म्हणजे टोटल भाग किती होते त्याला इंटू केलं की तुमचं अधिकृत भांडवल येतं. पुढे दिले खपलेलं भांडवल बघा, इथे दिले खपले किती, 30,000. 30,000 इंटू किती रुपये, 10 रुपये, झालं 3,00,000. 30,000 इंटू 10, 3. हे तुम्ही अकाउंट मध्ये पण शिकलेला असाल बघा. ठीक आहे, इश्यू ऑफ शेअर्स मध्ये. त्याच्यानंतर विक्रीस किती काढले होते बघा, इथे विक्रीस किती काढले होते, 40,000 शेअर. 40,000 इंटू परत 10, 40,000 इंटू 10, 4,00,000 रुपये. ठीक आहे,
हे लक्षात ठेवा, भांडवल म्हणजे जे तुमचे भाग आहेत त्यांनी त्याला इंटू करायचं असतं दर्शनी किमतीला, तेव्हाच तुमचं भांडवल येतं. तर इथं अधिकृत भाग विचारलं तर 1,00,000 येतात, 10,00,000 येणार, हे भाग आहेत. 1,30,000 आणि 40,000. जर तुम्हाला फक्त भाग विचारलं तर हे आन्सर येतील 1, 2, 3. आणि जर भांडवल विचारलं तर त्या सगळ्याला 10ने इंटू करायचे, तेव्हा तुमचं भांडवल येतं. ठीक आहे, लक्षात ठेवा, सोपा क्वेश्चन आहे. TIR कंपनी नव्याने स्थापन झालेली सार्वजनिक कंपनी आहे. ती समहक्क भागांची विक्री करून भांडवलाची उभारणी करणार आहे. त्यासाठी कंपनीचे संचालक विविध पर्यायांचा विचार करीत आहेत. खालील गोष्टींबाबत संचालकांना सल्ला द्या. नव्याने स्थापन झाली कंपनी, ठीक आहे, समहक्क भागांची विक्री करून भांडवल उभारणी करणार आहे. त्यासाठी आपल्याला ते विचार करणार, आपल्याला उत्तर द्यायचे. कंपनीने कोणत्या प्रकारची भाग विक्री करावी, IPO की FPO? आता IPO म्हणजे अगोदर करतात, FPO त्याच्या नंतर करतात. आता कंपनी नवीन आहे म्हणजे अगोदर काय करायला लागणार, IPO. ठीक आहे. पुढे दिलेलं आहे म्हणजे याला प्राथमिक भांडवल, भाग भांडवल विक्री असं काहीतरी म्हणतात बघा. पुढं भांडवल उभारणीसाठी कंपनी बोनस भागांचे वाटप करू शकते का? तर लगेच बोनस भागाचे वाटप करू शकत नाही. का? कारण ही कंपनी काय आहे, नवीन आहे, अजून काय आहे, नवीन आहे, त्याच्यामुळे लगेच भांडवल बोनस भागाचे वाटप करू शकत नाही. कंपनी भाग विक्री हमीदारांशी करार करू शकते का? भाग विक्री हमीदार काय असतं तुम्हाला सांगतो. म्हणजे जर का समजा कंपनीला 10,000 भाग विकायचे, ठीक आहे, आणि जर का समजा ते विकले गेले नाही, तर हे भाग विक्री हमीदार जे आहेत, भाग विक्री हमीदार, हे लोक काय करतात, ते जे भाग आहेत ते विकून देतात. काय करतात, विकून देतात कंपनीचे भाग. ठीक आहे, त्यांना म्हणतात भाग विक्री हमीदार. आता जर समजा कंपनीचे भाग विकले गेले किंवा नाही विकले गेले तर कंपनी काय करू शकते, हमीदारांशी करार करू शकते. याचा आन्सर येणार होय, कंपनी भाग विक्री हमीदारांशी करार करू शकते. ओके. पुढे सिल्वर कंपनीने अलीकडेच FPO द्वारा जनतेला भागांची विक्री केली आहे. विक्रीस काढलेल्या भागांपेक्षा जास्त भागांसाठी मागणी आली आहे. संचालक मंडळ भाग वाटप प्रक्रिया सुरू करू इच्छित आहे. कृपया संचालक मंडळाला सल्ला द्या. ठीक आहे, आता हे बघायचं आपल्याला. बघा आता याच्यामध्ये दिले त्यांनी, कंपनीने भाग वाटप समितीची नियुक्ती करावी का? आता जर तुम्ही हा चॅप्टर केला असेल तर त्याच्यात एक पॉइंट आहे बघा, भाग वाटप समितीची नियुक्ती. जर समजा कंपनीला भाग विकायचे असतील तर त्यांचं पहिले स्टेज काय आहे, ही भाग वाटप समिती नियुक्त करावी लागते. ठीक आहे, तर याचा आन्सर येणार होय, कंपनीने भाग वाटप समिती नियुक्त करावी. ओके. त्याच्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे, ज्या भाग अर्जदारांना भागांचे वाटप केले आहे त्यांना कंपनीने कसे कळवावे किंवा काय पाठवावे? त्यांच्यासाठी काय करायला लागतं, कंपनीने पत्र पाठवायला लागतं. ठीक आहे, भाग वाटप पत्राद्वारे कळवावे. ठीक आहे, भाग वाटप किंवा भाग प्रमाणपत्र. ठीक आहे, या दोन्ही पैकी एकाने काय करायला लागतं, त्यांना कळवायला लागतं. पुढे दिले किती, हे पत्र तर तुम्हाला झालं असेल 6व्या चॅप्टर मध्ये बघा, किती कालावधीत कंपनीने भाग प्रमाणपत्र द्यावे? 2 महिन्याच्या आत. 2 महिन्याची मुदत आहे बघा, 2 महिन्याच्या आत भाग प्रमाणपत्र द्यायला पाहिजे. ठीक आहे, तर हे याचा आन्सर आहे. त्याच्यानंतर पुढे रेड ट्यूब्स लिमिटेड कंपनीने आपल्या भागधारकाकडून प्रत्येकी 100 दर्शनी किंमत असलेल्या धारण केलेल्या प्रत्येक भागावरील न दिलेली ₹20 ची मागणी केली आहे. कंपनीचे शेअर प्राइस होती ₹100, भागांची किंमत होती 100 आणि त्यातले ₹20 काय होतं, अजून आलेले नव्हते, तर ते त्यांनी मागणी केलेली आहे. कंपनीने भागधारकांना पैसे कंपनीच्या बँकेत विशिष्ट मुदतीत भरण्याविषयी पत्राद्वारे कळवले आहे. ते पैसे त्यांना भरायला सांगितलेले आहेत बँकेत. भागधारक त्यांनी धारण केलेल्या प्रत्येक भागावर ₹20 देण्यास जबाबदार आहे का? आता हे भागधारक काय आहेत, त्यांचे पैसे देण्यास जबाबदार आहे. कळालं, कारण 80 दिलेत. जर त्यांनी पूर्ण दिले असते, सॉरी येणार आन्सर याचं, जर त्यांनी पूर्ण 100चे 100 दिले असते तर ते जबाबदार राहणार नाहीत. पण त्यांच्याकडून ₹20 अजून काय आहे,
न दिलेले म्हणजे अजून आलेले नाहीत, तर ते पैसे देण्यास जबाबदार आहे. ठीक आहे, हे जबाबदार आहे असं आन्सर लिहिलं तरी चालतं. जबाबदार आहे. ठीक आहे, पूर्ण वाक्यात लिहा तुम्ही, फक्त मी इथं फक्त आन्सर देतोय तुम्हाला. भागधारक त्यांनी धारण केलेल्या प्रत्येक भागावर ₹20 देण्यास जबाबदार आहे. ओके, असं लिहिलं तरी चालेल. कंपनीने तिच्या भागधारकांना ज्या पत्राद्वारे प्रति भाग ₹20 भरण्यासाठी कळवले त्या पत्रास काय म्हणतात? ठीक आहे, हप्ता मागणी पत्र म्हणतात, माहिती आहे ना? हप्ता मागणी पत्र तुम्हाला दिलं असेल बघा त्याच्यामध्ये. नाव आहे भाग हप्ता मागणी पत्र. ठीक आहे, ह्या पत्राद्वारे त्यांच्याकडून ₹20 कंपनी मागू शकते. भागधारक सदर रक्कम विशिष्ट मुदतीत भरण्यास असमर्थ ठरल्यास त्याचा परिणाम काय? तर समजा समजा भागधारकांनी ते पैसे त्यांच्या मुदतीत भरले नाहीत, तर कंपनी काय करते, त्यांचे जे भाग आहेत ते काय करते, जप्त करते. ठरल्यास त्याचा परिणाम काय होईल? त्याचा परिणाम कंपनी त्याचे किंवा भागधारकाचे भाग जप्त करेल. ठीक आहे, तर पैसे नाही भरले तर जप्त करतात त्यांचे भाग. ठीक आहे, पुढे दिले रेड टिप्स कंपनी एक यांनी 100 भाग घेतले आहेत, वाय यांनी 500 भाग घेतले आहेत. कंपनीने आपल्या भागधारकांना न दिलेली रक्कम व शिल्लक राहिलेली रक्कम प्रतिभाग ₹20 भरण्याचे कळवले आहे. कंपनीने मागणी केलेली भागावरील रक्कम एक्स देतो. ठीक आहे, हा एक्स काय करतो, त्याचे 100चे पैसे देतो. वाय मात्र वाईट आर्थिक परिस्थितीमुळे भागावरील बाकी रक्कम देण्यास असमर्थ ठरतो. म्हणजे वाय हा पैसे देत नाही, एक्स काय करतो, देतो. कंपनी वायच्या भागांची जप्ती करू शकते का? आता हा वाय यांनी काय केलेलं आहे, पैसे दिलेले नाही, तर असमर्थ झाला, वाईट परिस्थिती आहे त्याच्यावर. कंपनी या भागांची जप्ती करू शकते का? तर आन्सर येणार आपलं होय, कारण त्यांनी पैसे भरले नाही. पुढे कंपनी एकच्या भागांची जप्ती करू शकते का? आता यांनी रक्कम दिलेली आहे, देतोय तो. ठीक आहे, कंपनीने मागणी केलेली भांडवलावर रक्कम एक्स देतो, तर त्याचे भाग कंपनी जप्त करू शकत नाही. एक्स त्याच्या भागांचे हस्तांतरण करू शकतो का? याने पूर्ण पैसे दिले, तर रक्कम दिलेली आहे सगळी, काही पेंडिंग नाहीये, तर तो काय करू शकतो, आपल्या भागांचे हस्तांतरण करू शकतो. हस्तांतरण करू शकतो. जोपर्यंत पूर्ण पैसे भरत नाही तोपर्यंत त्याचे वायला त्याच्या भागांचे हस्तांतरण करता येणार नाही, कारण त्याचे पैसेच पूर्ण आलेले नाही, तर तो काय विकणार दुसऱ्या. ओके, हे असे आन्सर आहे, तुम्ही समजून घ्या फक्त, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित कसाही प्रश्न आला तरी लिहिता येईल. पुढचा चॅप्टर बघू आपण. रोज कंपनी लिमिटेड मर्यादित भांडवल गोळा करण्यासाठी जनतेस कर्ज रोखे वाटपाचा प्रस्ताव ठेवते. ठीक आहे, कर्ज रोखे विकायचे त्यांना. सदर प्रस्तावावर चर्चा करून संचालक मंडळाने 10 वर्ष मुदतीचे सुरक्षित अपरिवर्तनीय परतफेडीच्या विक्रीचे वाटप करण्याचे ठरवले आहे. कृपया खालील बाबतीत संचालक मंडळाला सल्ला द्या. कंपनी कर्ज रोखे विश्वस्ताची नेमणूक करावी का? कंपनीला कर्ज रोखे विश्वस्ताची नेमणूक करावी लागते. ठीक आहे, तर याचा आन्सर येणार हो. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढं आता एवढं होय लिहून तुम्ही लिहू शकता. पुढे कंपनीने कर्ज रोखे विश्वस्ताची नेमणूक करावी. दिले तुम्ही बघितलं असेल, याच्यात कर्ज रोखे विश्वस्त पॉईंट आहे, त्याशिवाय कंपनी कर्ज रोखे विकू शकत नाही. कंपनीने आपल्या दुसऱ्याकडून घेऊ शकत नाही. थोडक्यात कंपनीने आपल्या मालमत्तेवर बोजा निर्माण केला पाहिजे का? होय, कंपनीच्या मालमत्तेवर बोजा निर्माण केल्याशिवाय कंपनी कर्ज रोखे विकू शकत नाही, हा त्याच्यातला तरतूद आहे, नियम आहे, लक्षात ठेवा. कंपनी आपल्या मालमत्तेवर बोजा निर्माण केला पाहिजे. दिले कर्ज रोख्याची मुदत 10 वर्षापेक्षा कमी ठेवता येईल का? कर्ज रोख्याची मुदत 10 वर्षापेक्षा कमी ठेवता येईल का? ठीक आहे, 10 वर्षापेक्षा कमी ठेवू शकतो आपण, पण 10 वर्षापेक्षा जास्त ठेवता येत नाही. ठीक आहे, होय, कंपनी कर्ज रोख्याची मुदत ही 10 वर्षापेक्षा कमी ठेवता येईल. त्याच्यानंतर पुढे दिले वायलेट कंपनीचा कर्ज रोख्यांची विक्री करून 10 कोटी भांडवल उभारणीचा विचार किंवा नियोजन आहे. संचालक मंडळ त्या बाबतीत काही अडचणीत आहे, सल्ला द्या. ठीक आहे, पुढे कंपनी सुरक्षित कर्ज रोख्यांची विक्री करू शकते का? कंपनी असुरक्षित आहे का सुरक्षित आहे? असुरक्षित कंपनी कर्ज रोख्यांची विक्री करू शकते का? करू शकते.
कंपनी असुरक्षित कर्ज रोख्यांची विक्री करू शकते. त्याच्यानंतर पुढे दिले कंपनी न परतफेडीच्या कर्ज रोख्यांची विक्री करू शकते का? न परतफेडीचे कर्जरोखे विक्री करायचा अधिकार कोणालाही नाही. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. न परतफेडीचे कर्जरोखे विक्री करू शकत नाही. कंपनीने आपल्या सभासदांना कर्जरोखे देऊ केले असतील तर अशा कर्जरोख्यावर सर्वसाधारण मतदानाचे हक्क मिळतील का? कर्जरोखेधारकांना मतदानाचे हक्क मिळत नाही. मतदानाचा हक्क नसतो त्यांना. मतदानाचा हक्क नाही. तो फक्त समहक्क भागधारकांनाच असतो आणि अग्रहक्क भागधारकांना त्यांच्या रिलेटेड जे क्वेरीज असतील त्याच्यात असतो. ठीक आहे. पुढे दिलंय DDS या वित्त संस्था 10 कोटी रुपये असुरक्षित अपूर्व कर्ज विक्री करण्याची योजना करत आहे, परंतु नियमावलीनुसार संचालक मंडळास फक्त 5 कोटीपर्यंत कर्जावर निधी जमा करण्याचा अधिकार आहे. तर ते असाही विचार करतात की कर्जरोख्यांची विक्री खाजगीरित्या अथवा सार्वजनिकरित्या करावी का? कृपया त्यांना खालील गोष्टीमध्ये सल्ला द्या. विक्री करावयाच्या कर्जरोख्यांची मुदत जास्तीत जास्त किती असू शकते? जास्तीत जास्त मुदत आहे त्याची 10 वर्ष. किती आहे? 10 वर्ष. परंतु काही ज्या कंपन्या आहेत ज्या सरकारने परवानगी दिलेली आहे, सरकारच्या आहेत, सरकारने परवानगी दिली त्यांना, अशाच काही कंपन्या 30 वर्षापर्यंत कर्जरोख्यांची मुदत वाढवून देऊ शकतात. हे लक्षात ठेवा. IMP क्वेश्चन आहे हा. ठीक आहे. 10 वर्ष असते प्रायव्हेट कंपनीची. ठीक आहे. आणि जर पब्लिक कंपनी असेल किंवा जर त्यांचा प्रोजेक्ट मोठा असेल किंवा सरकारने त्यांना परवानगी दिली आहे, सरकारची कंपनी, त्या कंपन्यांना 30 वर्षापर्यंत कर्जरोख्याची मुदत भेटते. ठीक आहे. नियोजित रकमेचा कर्ज उभारणीचा अधिकार संचालक मंडळाच्या अधिकार कक्षेत आहे का? आता इथं स्पष्ट लिहिलंय किती जमा करायचे त्यांना? 10 कोटी. 5 कोटीपर्यंतच त्यांना जमा करण्याचा अधिकार आहे. आणि 5 कोटीपर्यंतच आहे म्हणजे त्याच्या पुढचा अधिकार आहे का? नियोजित रक्कम किती आपली? 10 कोटी. तर ते त्यांना उभारणीचा अधिकार असेल का? नाही. 5 कोटीपर्यंतच ते उभा करू शकतात, त्याच्या पुढचं नाही. याच्यातच उत्तर दिले तुम्हाला. कर्जरोखे प्रमाणपत्र किती दिवसात दिले पाहिजे? कर्जरोखे प्रमाणपत्र आता 6 महिन्यात देतात बघा. 6 महिन्यामध्ये त्यांच्या ऍड्रेसवर 6 महिन्यात. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा आपण चॅप्टर बघू. ठेवी 5वा चॅप्टर आहे. ऍपल कंपनी लिमिटेडची सार्वजनिक ठेवीद्वारे भांडवल उभारणीची योजना असून तिची निव्वळ मालमत्ता ही रुपये 10 कोटी आहे. ठीक आहे. पुढे दिले कंपनीला आम जनतेकडून ठेवी स्वीकारता येतील का? ठीक आहे. ऍपल कंपनी लिमिटेड ही कंपनी आहे, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांना काय करायचंय? 10 कोटीपर्यंत त्यांना भांडवल जमा करायचंय. ठीक आहे. तर हे काय करू शकतात? ठेवी स्वीकारू शकतात. पुढे दिलंय कंपनी 4 वर्षाच्या मुदतीच्या ठेवी स्वीकारू शकतात का? नाही, स्वीकारू शकत नाही. का? कारण 3 वर्षापर्यंत त्यांचा पिरियड आहे बघा. 36 महिने 6 महिने ते 36 महिने, म्हणजे 6 महिने ते 3 वर्ष एवढाच पिरियड आहे. त्याच्यापेक्षा जास्त मुदतीच्या ठेवी स्वीकारू शकत नाही. ठेवीची पावती ठेवीदारास किती दिवसात दिली गेली पाहिजे? ते 21 दिवसात दिली गेली पाहिजे. या चॅप्टरचा जर अभ्यास केला असेल तुम्ही तर त्याच्यात तुम्हाला कळून येईल. 21 दिवसात देतात त्याची पावती. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा, हे दिवस महत्वाचे. अबक लिमिटेड कंपनी लिमिटेड सार्वजनिक ठेवी स्वीकारण्याच्या संदर्भात कंपनी कायदा 2013 नुसार पात्र कंपनी आहे. कंपनी संयुक्त नावाने ठेवी स्वीकारू शकते का? संयुक्त नावाने म्हणजे काय असतं तुम्हाला सांगतो. ए आणि बी, तर या दोघांच्या नावाने दोघांचं नाव येतं त्या ठेव पावतीवर. ठीक आहे. ठेव पावतीवर ह्यांना म्हणतात संयुक्त ठेव. काय म्हणतात? संयुक्त ठेव. तर हे तुम्ही चॅप्टर जर अभ्यास केला असेल तर त्याच्यात कळेल तुम्हाला की कंपनी काय संयुक्त नावाने ठेवी स्वीकारू शकते. ठीक आहे. तर होय, कंपनी संयुक्त नावाने ठेवी स्वीकारू शकते, म्हणजे दोघांच्या नावाने. ठीक आहे. हे ठेव पावती तर एकच असते पण दोघांचं नाव असतं त्याच्यावर, अर्धे अमाऊंट दिली असते. ठीक आहे. कंपनीला सभासदाकडून ठेव स्वीकारता येईल का? तर होय, कंपनीला सभासदांकडून ठेव स्वीकारता येते. कंपनी सुरक्षित ठेवी स्वीकारू शकते का?
सुरक्षित ठेवी स्वीकारू शकते. सुरक्षित म्हणजे काय, त्यांच्यावर त्यांना एखादी कंपनीचे असेट तारण म्हणून द्यायला लागते, बोजा निर्माण करायला लागतो. ठीक आहे, हे होय. त्याच्यानंतर पुढचं आहे आपलं ऍपल कंपनी लिमिटेड. ही पात्र सार्वजनिक कंपनी असून तिचा सुरक्षित ठेवी गोळा करून भांडवल वाढ करण्याचा हेतू आहे. कृपया संचालक मंडळाला सल्ला द्या. ओके, पहा, ठेव स्वीकृतीसाठी कंपनीला सभासदांची मंजुरी घेणे आवश्यक आहे. काय आवश्यक आहे? होय. त्यांच्याशिवाय सभासदांच्या मंजुरीशिवाय ते कर्ज ते ठेवी स्वीकारू शकत नाही. पुढे दिले, कंपनीज कर्जरोखे विश्वस्ताची नियुक्ती करणे आवश्यक आहे का? हे मागाशीच बघितलं आपण, कर्जरोखे विश्वस्त त्यांना होय होय कर्जरोखे विश्वस्ताची नियुक्ती करणे आवश्यक आहे. किती कालावधीत कंपनीने आपल्या मालमत्तेवर बोजा निर्माण केला पाहिजे? आपल्याला दिलेलं आहे, त्यांनी ठेव स्वीकारल्यापासून गेलं 30 दिवसात कंपनीने त्याच्यावर बोजा निर्माण केला पाहिजे. ठीक आहे, 30 दिवसामध्ये, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढं ठेव स्वीकारल्यापासून किती कालावधीत ठेव स्वीकारल्यापासून, हे महत्वाचं आहे. नाही तर 30 दिवस कुठून, स्वीकारल्यापासून 30 दिवसात आपल्या मालमत्तेवर बोजा निर्माण केला पाहिजे. ओके, पुढचा क्वेश्चन आहे, सन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला ठेवी स्वीकारून भांडवलात वाढ करावयाची आहे. कंपनी साम जनतेकडून ठेवी स्वीकारता येतील का? कंपनी आम जनतेकडून ठेवी स्वीकारू शकते, काहीच प्रॉब्लेम नाही. ठेवी स्वीकारण्यासाठी कंपनीने कोणता दस्तऐवज द्यावा किंवा वापरला पाहिजे? आता ठेव स्वीकारण्यासाठी कंपनीला काही दस्तऐवज गोळा करावे लागतात. ठीक आहे, तर ते तुम्हाला माहिती पाहिजे. तर याच्यात पतपात्रता दाखला पण आहे, पतपात्रता दाखला, आणि अजून एक दस्तऐवज आहे ठेव विवरणपत्र. हे दोन दस्तऐवज काय आहे त्यांच्याकडे पाहिजे. ठीक आहे, त्यानुसार कंपनी ठेवी स्वीकारू शकते. पुढे दिलेले आहे, ठेवी जास्तीत जास्त किती कालावधीसाठी? आता हे तर मागाशी सांगितलं तुम्हाला, कमीत कमी किती महिने? 6 महिने, आणि जास्तीत जास्त 36 महिने म्हणजे 3 वर्ष. जास्तीत जास्त 36 महिन्यांसाठी, 36 महिन्यांसाठी, जास्तीत जास्त 36 महिन्यांसाठी ठेवी स्वीकारल्या जाऊ शकतात. ठीक आहे, तर हे त्याचं आन्सर आहे. त्याच्यानंतर पुढे आता हे 6व्या 7व्या 8व्या चॅप्टर मध्ये तर नाहीये, कारण हे लेटरचे चॅप्टर आहेत पूर्ण. त्याच्यानंतर आता डायरेक्ट 9व्या चॅप्टर मध्ये, 9वा चॅप्टर आहे बहुतेक. बघा, आता याच्यात आपण बघू, याच्यात जरा जास्त आहेत. हा महत्वाचा चॅप्टर आहे. श्री झेड यांनी पेक्युलर कंपनी लिमिटेडचे 100 भाग भौतिक स्वरूपात धारण केले असून ते इलेक्ट्रॉनिक स्वरूपात करण्याची त्यांची इच्छा आहे. भौतिक म्हणजे पेपर वर्क, म्हणजे त्यांच्याकडे आपण म्हणतो ना हार्ड कॉपी, त्यांना सॉफ्ट कॉपी मध्ये कन्वर्ट करायचं, इलेक्ट्रॉनिक स्वरूपात कन्वर्ट करायचं. श्री झेड यांचे CFDH बँक लिमिटेड मध्ये बचत खाते आहे. त्या खात्यात डिमॅटसाठी त्यांचे भाग जमा केले जाऊ शकतात का, असा त्यांचा क्वेश्चन आहे. ठीक आहे, आणि आता जर समजा तुम्हाला इलेक्ट्रॉनिक स्वरूपात जर त्या भाग घ्यायचे असतील तर त्यासाठी काय पाहिजे? डीमॅट अकाउंट पाहिजे. कुठला अकाउंट पाहिजे? डीमॅट. त्यांचं कुठलं अकाउंट आहे? बचत खाते, डीमॅट खाते पाहिजे, डीमॅट खाते. ठीक आहे, खाते. पण यांचं कुठलं आहे? बचत खाते. मग याच्यामध्ये ते करू शकणार नाही. श्री झेड यांचे बचत खाते आहे, त्या खात्यात डीमॅट साठी त्यांचे भाग जमा केले जाऊ शकत नाही. ठीक आहे, का? कारण त्यासाठी कुठलं अकाउंट लागतं? डीमॅट अकाउंट लागतं. त्यासाठी कोणत्या प्रकारचे खाते आवश्यक आहे? आता सांगितलं मी, डीमॅट खाते लागते, डीमॅट खाते. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे आपला, पुढचा क्वेश्चन, डीमॅट नंतर श्री झेड यांच्या समभागाचे परीक्षक कस्टडियन RBI असेल का? ठीक आहे, RBI असेल का? जर समजा हे भौतिक स्वरूपात असतील तरच RBI कस्टडियन असतं, नाहीतर डीमॅट एकदा झालं की त्याचं कस्टडियन हे RBI राहत नाही, त्याचं कस्टडियन DP राहतं. कोण असतो? DP. ठीक आहे, याचं उत्तर येणार, डीमॅट नंतर श्री झेड यांच्या समभागाचे परिरक्षक RBI
नसेल किंवा RBI राहणार नाही, असं त्याचा आन्सर आहे. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, श्री आर यांनी पेक्युलर 100 भाग डीमॅट पद्धतीने घेतले. डीमॅट म्हणजे ऑनलाईन पद्धतीने डीमॅट अकाउंट, ठीक आहे. त्यांना प्रत्येकी एक भाग पत्नी, मुलगा, मुलाकडे हस्तांतरित करायचा आहे. ते करू शकतात का? हो, करू शकतात. ऑनलाईन ते दुसऱ्याच्या नावावर ट्रान्सफर करू शकतात. होय, करू शकतात. ओके. पुढे दिले, त्यांना भाग हस्तांतरण करण्यासाठी DRF किंवा DIS यापैकी काय सादर करण्याची आवश्यकता आहे? त्यांना DIS, ठीक आहे, DIS हे करण्याची आवश्यकता आहे. DIS हस्तांतरासाठी DIS ला म्हणतात भाग हस्तांतरण अर्ज, ठीक आहे. आता याचा आन्सर हेच आहे, आता तुम्ही लिहा त्या हिशोबाने. ते त्यांच्या पत्नीला डीमॅट खात्यासाठी नामनिर्देशित करू शकतात का? नामनिर्देशित म्हणजे नॉमिनी, जे वारसदार करू शकतात का त्याच्या बायकोला? तर करू शकतात, काय प्रॉब्लेम आहे, ठीक आहे. होय, किंवा त्यांच्या मुलांना बी करू शकतात. पुढे दिले, सौ झेड यांनी स्वतःच्या नावे डीमॅट खाते उघडण्याची इच्छा आहे. NSDLच्या मुंबई कार्यालयात जाऊन ते उघडू शकतात का? तिकडे जाऊन पण उघडू शकतात, पण तिथं जायची काही गरज नाही. मुंबईला जाण्याची आवश्यकता नाही. ही आवश्यकता नाही. ते काय करू शकतात, ते त्यांचं जे अकाउंट आहे, ठीक आहे, ते डीपी द्वारे, ठीक आहे, म्हणजे ऑनलाईन जर उघडायचं असेल तर हे डीपी कडून उघडू शकतात. ऑनलाईन डीपी कडून उघडू शकतात. त्यासाठी त्यांना मुंबईला जायची गरज नाहीये. त्यांना खाते उघडण्यासाठी व देखभालीसाठी पैसे द्यावे लागतील का? जसं आपल्याला बँक अकाउंटवर पैसे भरायला लागतात तसे याच्यावर पण भरायला लागतात. होय, त्यांना खाते उघडण्यासाठी व देखभालीसाठी पैसे भरावे लागतील. फुकट कुणी काही देत नाही. डिमॅटिकरणासाठी तिला थेट संबंधित कंपनीकडे भाग पाठवावे लागतील का? आता एकदा का डिमॅटिकरण झालं तर ते त्यांच्याकडे पाठवण्याची गरज नाहीये, ठीक आहे. तर हे काय पाठवावे लागणार नाही. लागतील का? याचा आन्सर आहे नाही. डिमॅटिकरणासाठी तिला थेट संबंधित कंपनीकडे भाग पाठवावे लागणार नाही. का लागणार नाही? कारण हे ऑनलाईन आहे. ऑनलाईन दुसऱ्याच्या नावावर केलं तर डायरेक्ट त्यांच्या नावावर होतं. कंपनीकडे काही पाठवायची गरज नाही. ओके. पुढे दिलेलं आहे चौथं, श्री एल यांना त्यांच्या 25 भागांचे डिमॅटिकरण करायचे आहे. त्याचा भाग प्रमाणपत्र क्रमांक 100 आहे आणि भागांचे अनुक्रमांक 76 ते 100 असे. डीपीला विनंती म्हणून कोणता अर्ज भरावा लागेल? तर DRF, ठीक आहे. डिमॅटिकरण करण्यासाठी DRF हा त्यांचा अर्ज, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढं, डीमॅट नंतर तेच भाग हस्तांतरित करायचे असल्यास त्यास हस्तांतरण अर्ज भरावा लागेल का? परत हस्तांतरण करायचे म्हणल्यावर त्यांना हस्तांतरण अर्ज भरायला लागेल. हो. डिमॅटिकरणानंतर जर भाग हस्तांतरित करायचे असतील तर त्यासाठी भाग प्रमाणपत्र क्रमांक व अनुक्रमांक नमूद करावा लागेल का? त्याचा आन्सर आहे नाही. एकदा डिमॅटिकरण झालं तर ते हस्तांतरित करायचं असेल तर त्यांना भाग प्रमाणपत्र वगैरे काही भरायची गरज नाही. ते ऑटोमॅटिक हस्तांतरित होतं. श्रेयस यांनी पेक्युलर कंपनीचे 50 भाग डीमॅट स्वरूपात धारण केले आहे. कंपनीने 5 प्रतिभाग लाभांश आणि एक जाहीर केलं आहे. श्रेयस यांना त्यांचा लाभांश कसा मिळेल? लाभांश 5 लाभांश हा त्यांच्या खात्यावर भेटेल डायरेक्ट खात्यावर, डीमॅट खात्यावर मिळेल. थोडक्यात आता खात्यावर मिळेल असेल, काही विषय नाही. त्यांना त्यांचा लाभांश डायरेक्ट खात्यावर मिळेल. पुढे त्यांना बहुतेक का डीमॅट स्वरूपात बोनस भाग मिळेल? डीमॅट, कारण त्यांचा भाग कशात आहेत? डीमॅट आहेत, डीमॅट स्वरूपात आहेत. मग त्यांना बोनस भाग पण कसे मिळणार? डीमॅट स्वरूपात मिळणार, ठीक आहे, डीमॅट स्वरूपात. पुढे दिले, लाभांश व बोनस भाग कोणाला मिळणार? श्रेयस का श्रेयस की डिपॉझिटरी? आता कोणाकडे भाग आहे? श्रेयसकडे. मग हे कोणाला भेटणार? श्रेयसला भेटणार. श्रेयस. लाभांश व बोनस भाग श्रेयसला मिळणार. ओके, हे त्याचा आन्सर. त्याच्यानंतर
पुढं 10वा चॅप्टर मधून आहे LMN कंपनीने सन 18-19 वर्षासाठी लाभांश जाहीर करण्याचे निश्चित केले. त्या वर्षी कंपनीला अपेक्षेपेक्षा कमी नफा झाला. संचालक मंडळाने मुक्त राखीव निधीतून ₹5 प्रति भागधाराने लाभांशाची शिफारस करू शकते का? तर नाही, अपेक्षेपेक्षा कमी झाला त्याच्यामुळे करू शकत नाही. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या संमतीशिवाय संचालक मंडळ लाभांश जाहीर करू शकते का? नाही. तर त्यांची संमती घेणं काय आहे? गरजेचं आहे. संचालक मंडळ भेटीच्या स्वरूपात लाभांश देऊ शकते का? तर देऊ शकते. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, देऊ शकत नाही, सॉरी याचा आन्सर नाहीये. देऊ शकत नाही, भेटीच्या स्वरूपात नाही देत आहे. ठीक आहे, भाग देऊ शकते. ABC कंपनी लिमिटेडने अंतरिम लाभांश देण्याचे निश्चित केले. ठीक आहे. मुक्त राखीव निधीतून लाभांश देता येईल का? मुक्त राखीव निधीतून कंपनी लाभांश देऊ शकत नाही. हे तुम्ही जर त्यांचे नियम व अटी बघितले किंवा प्रोव्हिजन बघितलं, तरतूद बघितलं, तर त्याच्यात हे आन्सर आहे बघा, देऊ शकत नाही. संचालक मंडळाला संचालक मंडळ सभेमध्ये तो लाभांश जाहीर करण्याचा अधिकार आहे का? तर होय, अधिकार आहे त्यांना. त्यांच्या सभेमध्ये जाहीर केल्यानंतरच त्यांना भागधारकांना भेटतं. लाभांशाची घोषणा केल्यापासून कंपनीने 30 दिवसाच्या आत लाभांश वाटप करावे का? 30 दिवसाच्या आत काय होतं क्वेश्चन? लाभांशाची घोषणा केल्यापासून 30 दिवसाच्या आत लाभांश घोषित केला पाहिजे. महत्वाचा क्वेश्चन आहे बघा. राज कंपनी लिमिटेडने अंतरिम लाभांश देण्याचे निश्चित केले. पुरेशा नफ्याअभावी 5 प्रतिवांश लाभांश संचालनाने घेतला योग्य आहे का? नाही. नफा नाहीये तरी हे लाभांश घोषित करू शकत नाही. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे आपला, संचालक मंडळ मुक्त राखीव निधीतून लाभांश देऊ शकते का? आता मगाशीच क्वेश्चन आलता, मुक्त राखीव निधीतून देऊ शकत. संचालक मंडळ भांडवलातून लाभांश जाहीर करू शकते का? भांडवलातून करू शकत नाही. ठीक आहे. डायमंड कंपनी लिमिटेड अंतरिम लाभांश देण्याचा विचार करत आहे. जाहीर केल्यापासून किती दिवसामध्ये? जाहीर केल्यापासून 5 दिवसामध्ये हस्तांतरित केला पाहिजे. 5 दिवसामध्ये. त्याच्यानंतर भागधारकांना किती दिवसामध्ये लाभांश वाटप केले पाहिजे? तर 30 दिवसामध्ये लाभांश वाटप केले पाहिजे. हे वरती बी आलतं बहुतेक, दिवसामध्ये बघा इथे दिले, दिवसामध्ये. ठीक आहे. लाभांश जाहीर झाल्यापासून न दिलेला लाभांश निधी किती दिवसात न दिलेला लाभांश खात्यात वर्ग केला जातो? ठीक आहे. तर त्याचा आन्सर आहे मुदत संपल्यानंतर 7 दिवसात. मुदत संपल्यानंतर 7 दिवसात. 7 दिवसात. ठीक आहे. स्टार कंपनी लिमिटेड या सूचीबद्ध कंपनीच्या संचालक भांडवल लाभांश देण्याची शिफारस केली आहे. अग्रहक्क भागधारकांना लाभांश वाटप झाल्यानंतर समहक्क भागधारकांना लाभांश वाटप करणे हे योग्य आहे का? वार्षिक सर्वसाधारण सभेस सदर लाभांशास संमती देण्याचा अधिकार आहे का? त्याच्यामध्ये वार्षिक सर्वसाधारण सभेस सदर लाभांशास संमती देण्याचा अग्रहक्क भागधारकांना समहक्क, बरोबर, हे योग्य आहे. कारण अगोदर कोणाला द्यायला लागतं? अग्रहक्क भागधारकांना द्यायला लागतं. वार्षिक सर्वसाधारण सभेत सदर लाभांशास संमती देण्याचा अधिकार आहे का? संचालकांनी वार्षिक सर्वसाधारण संमती देण्याचा अधिकार त्यांना नाहीये. त्यांनी जर समजा वार्षिक सर्वसाधारण सभेत सर्व सभासदांनी संमती दिली तर त्यांना ते संमती देऊ शकतात. कंपनी रोखीने लाभांश देऊ शकते का? तर रोखीने देऊ शकते, कॅशमध्ये थोडक्यात. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे, गोल्ड कंपनी लिमिटेड ₹10 प्रति भाग लाभांश आर्थिक वर्ष 18-19 साठी जाहीर केला आहे. लाभांश जाहीर झाल्यावर 30 दिवसाच्या आत वाटप न केल्यास कंपनीने सुरू केले असे होईल का? तर हो, कंपनीला 30 दिवसाच्या आत लाभांश घोषित करायला लागतो. तर सुरू केली असे होईल. कंपनीने न दिलेला लाभांश कर्जरोख्यांना राखीव निधी खात्यात वर्ग करणे योग्य आहे का? कर्जरोखा राखीव निधीमध्ये वर्ग नाही करत ते. ठीक आहे. न दिलेला लाभांश बघा इथं वरती होतं. किती दिवसात कुठे गेलं ते?
आहे बघा, न दिलेला लाभांश खात्यात याच्यात वर्ग करावा लागतो. ठीक आहे, कर्ज रोखे राखीव निधीमध्ये वर्ग करत नाही. तर हे योग्य नाही. ठीक आहे, योग्य नाही. कंपनीने 30 दिवसात न दिलेला लाभांश IPF ला वर्ग करावा का? तर ह्यालाच IPF म्हणतात. ठीक आहे, होय. पुढे दिलेलं आहे, पुढं ठीक आहे, इथपर्यंतच आहे. आता 2 चॅप्टर आहे, ते काही एवढं महत्त्वाचं नाही. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. ठीक आहे, जर काही डाऊट असेल तर मला